हॅलो, मी दत्ता आय. इंग्लिशमध्ये मला आय, पण मराठीत आयला आई म्हणतात. आज आई असेल, ती कुठेही असेल तरी आपल्यासाठी आई असते. तिचे विश्वास, तिचा आशीर्वाद आपल्या पाठीशी असतो. आज एक हा व्हिडिओ बनवतोय, त्यात तिलाच वंदन करून सुरुवात करतो. आपण जिथे राहतो ना, त्या जागेशी आत्मीयता एक क्रिएट होते. गेली 1.5 वर्ष मी इथे आहे. हे जे तुम्ही बघत आहात बॅकग्राऊंडमध्ये, हे तळं जे आहे त्यात खूप मासे आहेत, कमळं आहेत, बदकं आहेत. एडनवूडची आठवण येते मला इथे आलो की. मी दररोज इथे येतो आणि आज एडनवूडचा एक ग्रेट सेलिब्रेशन चालू आहे तिकडे. पुन्हा एकदा क्रिकेटचा हंगाम सुरू झाला आहे, सगळ्या टीम्स पडल्यात आणि मी नाही म्हटल्यावर मला एवढं चुकल्यासारखं वाटतं आहे की तरी पुन्हा एकदा त्या सगळ्या टीम्स बघितल्या. म्हटलं काय, आणि नेहमीचे असे किडे जागृत झाले आणि त्या सगळ्या किड्यांना शांत करत म्हटलं व्हिडिओ बनवू, लेट्स रीच टू यू, म्हणून सगळ्या एडनवूड्स लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी हा व्हिडिओ बनवतो आहे. खरं आपल्याकडे ज्या गोष्टी असतात ना, म्हणजे एडनवूड्सकडे काय आहे, तर मी जेव्हा बे हाऊसमध्ये होतो ना, तेव्हा मला बेस्ट बिल्डिंग बे हाऊस वाटायची आणि मी माझ्या दुनियेत मस्त असायचो. पण ह्याच्या पलीकडे जाऊन मी जो कोणी मला माझ्याकडे यायचं त्यांना स्विमिंग पूल दाखवायला नाही, आमचं क्लब हाऊस दाखवायला नाही, ते पाण्याच्या बाजूला असलेलं वडाचं झाड ब्युटिफुल वाटायचं. पण ह्या गोष्टींमध्ये माझं घर आहे हे मला खूप वाटायचं. पण एडनवूड्समध्ये राहणारा प्रत्येक माणूस काय समजायचा, अरे अपना भला हमारा सब भला. पण जेव्हा तुम्ही इंटरॅक्शन चालू करता ना, म्हणजे मला त्या दृष्टिकोनातून मी जेव्हा मुंबईत आलो तेव्हा एका चाळीत राहत होतो आणि ती चाळ मला बेस्ट वाटायची. आय एम सॉरी फ्रेंड्स, ऑल एडनवूडियन्स, मी चाळीसारखं ॲटमॉस्फिअर बिल्ड करायचा खूप मनापासून प्रयत्न केला. आज लॉंग टॉक शॉर्ट, खूप जास्त नाही चर्चा करत, तुम्हाला सगळ्यांना अभिनंदन करतो. कदाचित जमलं मला, म्हणजे 30 तारखेला बायकोचा वाढदिवस आहे आणि तिच्या वाढदिवसाला मी परवानगी घेऊन 30 तारखेला तिकडे येणं, म्हणजे कॅन यू इमॅजिन की काय अवस्था असेल माझी. पण तरीही मी प्रयत्न करेन की तो फेस्टिवल, तुमचा सोहळा बघायला यायची. ऑल द बेस्ट. थँक्यू.